अशी बरीच म्हणजे संज्ञा आहेत, डिप्रेशन, अँझायटी वगैरे या सगळ्या गोष्टी माझी पिढी अगदी सहज म्हणजे कोणालाही लेबल लावते या सगळ्या गोष्टींचं. मला डिप्रेशन म्हणजे नक्की काय किंवा अँझायटी म्हणजे काय किंवा ह्या ज्या टर्म आहेत ज्या एकदम लाईटली वापरल्या जातात त्या एक्झॅक्टली त्या काय आहेत? आपण डिप्रेशनबद्दल बोलू. जवळपास 20% मुलांना म्हणजे हा तर म्हणजे मानसोपचार तज्ञाची जी मोठी संस्था आहे त्यांचा हा आहे की 15 ते 21 वयोगटातील मुलांना, किशोरवयीन मुलांना जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळेला काही वेळेला डिप्रेशन येऊ शकतं. ते थोड्या दिवसांसाठी सुद्धा असू शकतं, पण येतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं की मग तुम्हाला झोप लागत नाही, पहिले भूक लागत नाही, वजन अचानक कमी होतं, सतत उदास वाटतं, कशातच रस येत नाही, कुठल्याही गोष्टीत करायला इंटरेस्टच येत नाही, एकतर झोप येत नाही आणि दुसरी गोष्ट खूप झोप येते, आळशी होतं. दोन्ही होतं. आळशी होतं. आपण म्हणतो ना की तरुण मुलांना हा खूप झोपतोय, कदाचित त्याला थोडंसं असू शकतं फर्स्ट लेवलचं, तरी त्याच्या लेवल्स पण आहेत. डिप्रेशनमध्ये अजून काय की लोकांमध्ये मिसळा वाटत नाही, एकटं राहावंसं वाटतं. कुठलीही समजा आनंदाची किंवा दुःखाची गोष्ट असेल तर त्याच्यावर रिॲक्शन सुद्धा येत नाही. म्हणजे आता परवाच एका मैत्रिणीकडे एक पेशंट आला होता, तिच्यामध्ये त्या मुलगा सांगत होता की त्याला बक्षीस मिळाले तरी त्याची आई रिॲक्टच होत नव्हती, चांगलंही नाही वाईटही नाही. त्याला त्याचं वाईट वाटलं की अरे आई असं का होतीये, म्हणजे तिची कुठलीच अवस्था नसते की ती काही रिॲक्शन देईल, म्हणजे तिला कशाचं काही हे उरलेलं नसतं भान थोडक्यात की काय ह्याच्यात हे करायचं. तर ही जी सगळी लक्षणं जेव्हा दिसतात की आपल्याला असं वाटतंय तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आपण जायला पाहिजे डॉक्टरांकडे. आणि मग हे सगळे डिप्रेशनची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर काही टेस्ट असू शकतात मग, आणि मग त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय आपल्याला नक्की किती प्रकार म्हणजे कुठल्या लेवलचं आहे किंवा कसं आहे. म्हणजे फ्रस्ट्रेशन वेगळं, डिप्रेशन वेगळं. फ्रस्ट्रेशन हे थोड्या कालावधीपुरतं असतं, त्या घटनेपुरतं असतं, पण डिप्रेशन हे लॉंग टर्म असतं, त्याचा अवधी जास्त असू शकतो, 3 महिन्यांपासून कित्येक वर्षांपर्यंत सुद्धा असू शकतो डिप्रेशनची अवस्था. त्यामध्ये म्हणून औषध उपचार घेणं आवश्यक आहे. आणि हा पण एक मिथ्स आहेत की ह्या औषधांनी तुम्हाला काय होतं किंवा हे औषधं घेतल्याने वेगळे आजार होतात किंवा मग तुम्ही जाडच होता, तुमचं वजनच वाढतं. हे काही कालावधीपुरतं असतं, पण औषध उपचारांनी आजार बरे होतात. आणि माझं असं म्हणणं आहे की ते जावं डॉक्टरांकडे आपण. अँझायटी म्हणजे सांगाल का? एन्झायटी आता डिप्रेशनच्या आधी किंवा एन्झायटी थोडा वेगळा टर्म आहे, त्याच्यामध्ये भीती वाटते आपल्याला, चिंता आणि भीती दोन्हीचं एकच, दुर्भीती असं त्याला म्हणतात, दुश्चिंता असं एन्झायटीला शब्द आहे मराठीमध्ये. ॲक्च्युअल आपण एन्झायटी वापरतो, ह्याची मला एन्झायटी आहे, ती असती थोडक्यात भीती. आणि मग त्याला जी आपण रिॲक्शन देतो त्याला आपण म्हणतो आता ह्याला एन्झायटीचा अटॅक आला किंवा ह्याला पॅनिक अटॅक आला, असं जे शब्द वापरतो ते त्या अनुषंगाने आहे. डिप्रेशनमध्ये सुद्धा आपल्याला भीती वाटत असते, दुःख, भीती ह्या भावना आपल्या असतातच, त्याही इकडं असतात. पण एन्झायटीमध्ये भीती जास्त असते त्याच्यामध्ये. म्हणजे फोबिया आणि भीती, जसं आपल्याला लिफ्टची फोबिया असतो, पण एन्झायटी असते म्हणजे आपण त्याच्यात जायलाच मागत नाही, नको मी नाहीच जाणार. मग ती एन्झायटी, ह्याचं त्याच्यामागे काही कारणं असतात, पण हे आपण खूप सर्रास वापरतो, एन्झायटी मला एन्झायटी. तसं नाही आहे. तर ती कशामुळं आहे, त्याची कारणं काय आहेत ही सुद्धा शोधली पाहिजेत, त्याच्यातनं आपण बाहेर येऊ शकतो बरं का. एन्झायटी म्हणजे आपण समुपदेशकांकडनं जाऊन त्याच्यामध्ये काही थेरपीज घेऊन आपण यातनं बाहेर येऊ शकतो. जसं डिप्रेशन तपासण्यासाठी टेस्ट आहे, तसं अँझायटीसाठी पण कुठली स्पेसिफिक टेस्ट? ते डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये तपासल्या जाऊ शकते, किती एन्झायटी आहे तुम्हाला, की लेवल्स काय आहेत त्याच्या.